आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे देखील या घटनेच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी आपल्यासोबत जोडल्या जात आहेत। मीनाक्षी, आग लागलेली आहे, विझवण्याचे प्रयत्न सध्या केले जात आहेत, मात्र हा प्रवाशांचा प्राइम टाइम असतो आणि यावेळेस प्रवाशांची मोठी गर्दी असते आणि प्रवाशांची धावपळ कुठेतरी आपल्याला स्टेशन परिसरात पाहायला मिळते। निश्चितच खरं तर आपण पाहिलं तर चर्चगेट स्थानकाबाहेर जी दुकानं आहेत म्हणजे कॅन्टीन असतील किंवा मग वेगवेगळी दुकानं आहेत त्या परिसरात ही आग लागलेली पाहायला मिळते। खरं तर आगीचं कारण जे आहे ते अद्याप अस्पष्ट आहे, मात्र आग विझवण्याचे प्रयत्न जे आहेत ते सुरू आहेत। खरं तर आपण पाहिलं तर संध्याकाळची वेळ आहे आणि मोठी गर्दी जी आहे ती प्रवाशांची घराकडे जायला पाहायला मिळते, मात्र त्या ठिकाणी प्रवाशांची तारांबळ देखील झालेली पाहायला मिळते। मात्र सध्या आग ही नियंत्रणात आली असून मात्र त्या ठिकाणी अग्निशमन दलाच्या वतीनं त्या ठिकाणी जे जवान आहेत ते आग पूर्णतः विझवून मात्र त्या ठिकाणी सध्या जे किलिंग ऑपरेशन आहे ते सुरू आहे। त्या ठिकाणी सध्या या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी नसल्याचं कळत आहे, मात्र एकूणच आपण पाहतोय की पश्चिम रेल्वेच्या वतीनं देखील ही माहिती देण्यात आलेली आहे की कोणतीही जीवितहानी अद्यापपर्यंत झालेली नाहीये, त्यामुळे आग नियंत्रणात आहे। मात्र घरी जाणारे जे प्रवासी आहेत जे संध्याकाळी आपण पाहतो की गर्दीच्याच वेळी ही आग लागलेली आहे, त्यामुळे पश्चिम रेल्वेने जाणारे प्रवासी हे मोठ्या संख्येने असतात आणि आता याच वेळी ही आग लागलेली आहे, त्यामुळे कुठेतरी आपण पाहतोय की जी रेल्वे मार्ग आहे याच्यावरती देखील कुठेतरी याचा परिणाम होऊ शकतो। त्यामुळे एकूणच सध्या आपण पाहतोय की ही आग नियंत्रणात आहे, पण मात्र आग कशामुळे लागली, शॉर्ट सर्किटमुळे लागली आहे का असं प्राथमिक जी माहिती येते आपल्यापर्यंत असाच अंदाज जो आहे तो सध्या व्यक्त केला जातोय, पण मात्र संपूर्ण आता इन्व्हेस्टिगेशनचा हा भाग आहे। त्यामुळे एकूणच आपण पाहतोय की सध्या ही आग नियंत्रणात आहे आणि कोणतीही जीवितहानी नाहीये, त्यामुळे आता नेमकी ही आग कशामुळे लागली असावी याचा देखील आता तपास जो आहे तो केला जाणार आहे। शुभम। मीनाक्षी, स्टेशन प्रशासनाच्या वतीने या संदर्भातली काही माहिती देण्यात आलेली आहे का? निश्चितच जवळपास आपण जर पाहिलं तर 5:30 म्हणजे 5:15 आणि 5:30च्या मध्ये ही आग लागल्याचं कळत आहे। चर्चगेट रेल्वे स्टेशन आहे आणि रेल्वे स्टेशनच्या जर बेसच्या इथे आपण पाहिलं बेसमेंट जे आहे त्या ठिकाणी ही सगळी दुकानं आहेत, अगदी स्टेशनला लागून म्हणजे स्टेशन आणि हा संपूर्ण दुकानांचा परिसर जो आहे तो लागूनच आहे आणि त्या ठिकाणी जी दुकानं आहेत कॅन्टीन असतील किंवा वेगवेगळे खाद्यपदार्थांची दुकानं आहेत, शॉपिंगची दुकानं आहेत, ही सगळी जोडूनच एका बाजूला ही दुकानं आहेत आणि त्यातीलच एका कॅन्टीनला आग लागल्याचं देखील कळतंय। त्यामुळे एकूणच सध्या आपण पाहतोय की मुंबई फायर ब्रिगेड असेल किंवा मग स्थानिक पोलीस असतील हे सगळेच घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि आग नियंत्रणात आहे। त्यामुळे कुठेही पाहतोय की जीवितहानी देखील झालेली नाही अशी प्राथमिक माहिती येते। त्यामुळे आगीचं कारण जरी अस्पष्ट असलं तरी मात्र संपूर्णतः आता ही आग नेमकी कशामुळे लागलेली आहे याचा तपास निश्चित केला जाणार आहे। सध्या आपण पाहतोय की एका दुकानाला ही आग लागलेली आहे, त्यामुळे दुकानामध्ये काही शॉर्ट सर्किट होण्याचं काही कारण होतं का, किती नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे, कारण संपूर्णतः धूर जो आहे तो त्या सगळ्याच परिसरामध्ये पाहायला मिळतो आणि तिथून जाणारे जे प्रवासी आहेत ते घाबरून बाहेर आलेले आहेत। त्यामुळे एकूणच पॅनिक सिच्युएशन जी आहे ती तिथे पाहायला मिळते। प्रवासी जे आहेत तिथून दररोजचे ये जा करतात, अचानकपणे ही आग कशी लागली त्याचं कारण अद्याप अस्पष्ट असलं तरी मात्र त्या ठिकाणी आता मुंबई पोलिसांचे जे स्थानिक पोलीस स्टेशन आहे तिथले स्टाफ जे आहेत ते पोहोचलेले आहेत। त्यामुळे रेल्वेवरती याचा काही परिणाम होतोय का, काही उशिराने पश्चिम रेल्वे धावते का हे देखील आता पाहावं लागेल, पण पश्चिम रेल्वेच्या वतीनं ही आग आटोक्यात आली असून मात्र आगीवरती नियंत्रण मिळवलेलं आहे आणि कोणतीही जीवितहानी नसल्याचा मेसेज जो आहे तो पश्चिम रेल्वेच्या वतीनं देण्यात आलेला आहे। शुभम। मीनाक्षी, पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे, तू म्हटल्याप्रमाणे लोकल सेवेवर याचा काही परिणाम होतोय का ते पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल, कारण प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं होतं। काही ट्रेन वगैरे काही उशिरानं सुटणार आहेत का, या संदर्भातली काही अधिकृत माहिती समोर आली आहे का? निश्चितच सध्या जरी आपण पाहिलं तरी ही आग जरी 5:15 5:30च्या सुमारास लागली असली तरी मात्र अद्याप तरी पश्चिम रेल्वे मार्ग जी आहे ती सुरळीत आहे, पण मात्र कुठेतरी 5 ते 10 मिनिटं विलंब होण्यासारखंच आहे, कारण निश्चितच जे प्रवासी आहेत ते गर्दीच्याच वेळी मात्र घराकडे निघालेले आहेत आणि अशा वेळी ही आग लागलेली आहे। त्यामुळे कुठेतरी रेल्वे प्रशासनाने जे आहे पश्चिम रेल्वे प्रशासनाच्या वतीनं आता नेमकं याची काय माहिती आपल्यापर्यंत येते हे देखील पाहावं लागेल, पण तात्पुरती जर आपण पाहिलं तर नेहमीप्रमाणे 5-10 मिनिटाचा जो विलंब आहे तो लागू शकतो, कारण कुठेतरी प्रवासी जे आहेत ते घाबरलेले आहेत आणि त्यामुळेच पश्चिम रेल्वे जी आहे ती वारंवार त्या ठिकाणी सूचना देखील करत असल्याचं सांगितलं जात आहे।
अगदी मीनाक्षी, मी तुझ्याकडे पुन्हा एकदा येतो. मात्र ही काही ताजी दृश्य देखील आपल्यापर्यंत पोहोचलेली आहेत, ती आम्ही प्रेक्षकांना दाखवतोय. कशा पद्धतीनं आग लागल्यानंतर परिसरामध्ये ही धावपळ प्रवाशांची पाहायला मिळते आणि थोडासा गोंधळ देखील या परिसरामध्ये उडालेला होता, कारण अचानक या केक शॉपला आग लागली आणि त्यानंतर प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. नेमकी आग कशामुळे लागली याचं कारण अद्यापर्यंत कळू शकलेलं नाहीये. मात्र स्टेशनच्या आतमध्ये जे दुकानं आहेत त्या दुकानांपैकी एका दुकानाला आग लागल्यानं स्टेशनच्या या संपूर्ण परिसरामध्ये धूर देखील पाहायला मिळतो. ही दोन्ही दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय. आग ज्या ठिकाणी लागलेली आहे त्या ठिकाणची आतमधली ही दृश्य आणि दुसरी दृश्य आहेत ही स्टेशनच्या बाहेरच्या परिसरातली दृश्य. यावरून आपल्याला या आगीची तीव्रता याचा अंदाज येतोय की धूर बाहेरपर्यंत येतोय, म्हणजे आगीचं स्वरूप देखील नक्कीच मोठं होतं. अग्निशमन दलाच्या वतीने आगीवरती नियंत्रण मिळवण्यात आलेलं आहे अशी माहिती देखील आपल्या प्रतिनिधींनी आपल्याला दिलेली आहे. मात्र सध्या तरी कुलिंगचं काम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. नेमकी आग कशामुळे लागली, विशेष खबरदारी काही जी दुकानांमध्ये घ्यायला पाहिजे ती घेतली गेलेली नव्हती का, या संदर्भातला प्रश्न देखील नक्कीच या निमित्तानं उपस्थित होतोय. मात्र ही दोन्ही दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय. ज्या ठिकाणी आग लागली ती दृश्य स्टेशनच्या आतमध्ये ही आग लागल्यानं कशा पद्धतीनं संपूर्ण धूर परिसरामध्ये पसरलेला होता. त्यानंतर प्रवाशांना देखील बाहेर काढण्यात आलं होतं. आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी आपल्यासोबत आहेतच. मीनाक्षी, आग लागली मात्र त्या ठिकाणी अग्निशमन जी यंत्रणा असते, मोठ्या गाड्या असतात, त्या पोहोचू शकत नव्हत्या. त्यामुळे छोट्या उपकरणांच्या माध्यमातून ही आग विझवण्यात आली. मात्र त्यासाठी काही व्यत्यय त्यामध्ये आल्या का? निश्चितच आपण पाहतोय रेल्वे स्टेशन जे आहे त्या ठिकाणी फायर एक्सटिंग्विशर जे असतात ते त्या ठिकाणी असतातच उपलब्ध. पण जर आपण पाहिलं तर स्टेशनच्या बाहेरचा परिसर आहे तो संपूर्णतः मोठा परिसर आहे, त्यामुळे गाड्या येण्यासाठी विलंबाचा प्रश्नच येत नाहीये. पण मात्र हा कॉल नेमका किती वाजता त्यांना गेलेला आहे यावरती सगळं अवलंबून आहे. खरं तर आपण पाहतोय की जरी 5:15 ते 5:30च्या मध्ये ही आग लागली असली तरी मात्र फायर ब्रिगेडकडे हा मेसेज कधी गेलेला आहे त्या अनुषंगाने मात्र तिथे कुलिंग ऑपरेशन किंवा मग आग विझवण्यासाठी जो प्रयत्न केला जातो यात कुठे विलंब झालेला आहे का हे देखील पाहावं लागेल. पण मात्र आगीची जर आपण स्थिती पाहिली तर मात्र लेवल 2 सांगण्यात येत आहे. पण मात्र आग जी आहे ती नियंत्रणात आल्यामुळे मात्र कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं सांगितलं जात आहे. पण मात्र मोठं नुकसान निश्चितच त्या ठिकाणी झालं असावा, कारण आगीचं स्वरूप काय असू शकतं त्या ठिकाणी ह्याचा अंदाज सध्या आपण लावू शकत नाही. पण मात्र प्राथमिक जी माहिती आपल्यापर्यंत येते त्याच अनुषंगाने मात्र जी दुकानं त्या परिसरामध्ये आहेत या एका दुकानाला लागलेल्या आगीमुळे इतर दुकानांचं काही नुकसान झालेलं आहे का, किती दुकानं नक्की जळून खाक झालेली आहेत हा देखील महत्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे थोडासा आपण पाहू शकतो की तिथली काय नक्की परिस्थिती आहे. संपूर्णतः तिथला आढावा पश्चिम रेल्वेच्या वतीला आपण घेऊन यावरती अधिक बोलू शकतो. शुभम. मीनाक्षी, पुढच्या एका महत्वाच्या मुद्द्यासंदर्भातली माहिती हवी आहे. आग लागली त्या ठिकाणी अग्निशमन दलाला ही माहिती कळवण्यात आली, मात्र स्टेशनच्या परिसरामध्ये आग रोधक यंत्रणा नव्हती का, आणि जर असेल तर तोपर्यंत ते कर्मचारी असतील ते नेमके काय करत होते? निश्चितच ह्या सगळ्याच बाबी लक्षात येत आहेत. पण मात्र सध्या आपण पाहिलं तर तिथली परिस्थिती काय होती आणि आत्ताची परिस्थिती काय आहे यावरती पश्चिम रेल्वेच्या वतीनं काही स्पष्टीकरण दिलं जातं का हे देखील पाहावं लागेल. हा संपूर्ण इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे. पण सध्या आपण जर पाहिलं तर पश्चिम रेल्वेच्या म्हणजे चर्चगेट स्थानकाबाहेर संपूर्णतः मोठी गर्दी जी आहे ती प्रवाशांची पाहायला मिळते, कारण ऐन गर्दीच्याच वेळी ही संपूर्णतः तारांबळ झालेली प्रवाशांची पाहायला मिळाली. मात्र जर आपण पाहिलं सबवेचा परिसर जो आहे तो संपूर्ण दूर या सगळ्या परिसरात पाहायला मिळते. पोलिसांनी संपूर्णतः बॅरिकेडिंग केलेली आहे, तिथून कोणालाही प्रवेश दिला जात नाहीये आणि प्लॅटफॉर्मकडे जाणारा जो रस्ता आहे तो एका बाजूने बंद केलेला आहे, तर दुसरी बाजू जी आहे म्हणजे सिग्नलच्या पलीकडची बाजू जी आहे ती सुरू ठेवलेली आहे. कारण तिथूनच अनेक प्रवासी जे आहेत ते प्रवास करत असतात, त्यामुळे प्रवाशांना कुठेही त्याचा त्रास होऊ नये किंवा प्रवासी हे पॅनिक होऊ नये यासाठी दुसरा मार्ग जो आहे तो प्रवाशांसाठी चालू ठेवलेला आहे. मात्र ज्या ठिकाणी ही आग लागलेली आहे तिथला परिसर जे आहे ते बंद ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे शुभम आणखी किती संपूर्णतः हा एक मार्ग जो आहे सबवे खालचा मार्ग जो आहे तो कधीपर्यंत खुला करण्यात येतो याकडे देखील आपलं लक्ष राहणार आहे. तात्पुरता ही आग आटोक्यात आली असून कुलिंगचं काम सुरू आहे.
किती नुकसान झालेलं आहे याची अद्यापपर्यंत माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली नाहीये. शुभम. मीनाक्षी, अगदी तू म्हटल्याप्रमाणे सध्या कुलिंगचं काम सुरू आहे. पुढच्या किती वेळामध्ये ही परिस्थिती पूर्वपदावर येईल? कारण आता ऑफिसमधून नोकरदार वर्ग घरी जाण्याची वेळ झालेली आहे. या स्टेशन परिसरामध्ये गर्दी असते आणि याचा परिणाम प्रवाशांच्या या लोकल सेवेवर देखील होताना दिसतोय आपल्याला. त्यानिमित्तानं काय अपडेट आहे? तर काही तांत्रिक अडचणींमुळे आपल्या प्रतिनिधी यांच्याशी आपला संपर्क होत नाहीये. पुन्हा एकदा आपण संपर्क करण्याचा प्रयत्न करूयाच. मात्र ही आत्ताची त्या ठिकाणची दृश्य आपण पाहतोय. अग्निशमन दलाची गाडी देखील दाखल झालेली आहे आणि आग सध्या नियंत्रणात आलेली आहे. मात्र हा संपूर्ण परिसर निर्मनुष्य करण्यात आलेला होता. त्यासाठी काही कर्मचारी देखील आपल्याला ठिकाणी दिसत आहेत. अग्निशमन दलाच्या वतीनं आग सध्या विझवण्यात आलेली आहे. मात्र शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं देखील आता कारण समोर येत आहे. तर चर्चगेट स्टेशनमधील एका केकच्या दुकानाला ही भीषण आग लागलेली आहे आणि ही दृश्य देखील आपण पाहतोय कशा पद्धतीने संपूर्ण गोंधळाचं वातावरण त्यानंतर चर्चगेट स्टेशनच्या परिसरामध्ये झालेलं होतं. तर आगीचं कारण आता समोर आलेलं आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं देखील आता समोर येत आहे. चर्चगेट स्टेशन परिसरातील हे दृश्य आपण पाहतोय. कुलिंगचं काम सध्या पूर्ण झालेलं आहे आणि परिस्थिती आता पूर्वपदावर येत आहे. पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक हे आपल्याशी जोडले जात आहेत. त्यांच्याकडनं अधिकची अपडेट घेऊया. विनीतजी, मोठी दुर्घटना चर्चगेट स्टेशन परिसरामध्ये घडलेली आहे. तुम्हाला या घटनेची माहिती कधी मिळाली आणि त्यानंतर लगेचच कशा पद्धतीनं ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तुम्ही प्रयत्न सुरू केले? 10 मिनट से जो है हुई थी और थोड़ा स्मोक हुआ था इमीडिएटली, क्योंकि वहाँ पे सारे फायर एक्सटिंग्विशर्स और सब सेफ्टी प्रोटोकॉल के अंतर्गत जो है वो वहाँ रखे रहते हैं. इमीडिएटली वहाँ के जो वेंडर थे, जो स्टाफ थे, इमीडिएटली उन्होंने फायर एक्सटिंग्विशर का इस्तेमाल करके और फायर उस स्पार्क हुई थी उसको बुझा दिया. स्मोक भी जो है थोड़ा ज्यादा हो गया था, तो वो भी खत्म. विद इन 5 मिनट्स सारा कंट्रोल कर लिया गया था. अभी जो है फायर ब्रिगेड की टीम भी वहां पे पहुंचे हुए हैं, बट थिंग अंडर कंट्रोल. देयर इज नो प्रॉब्लम. देयर वाज नो इंजरी और नो प्रॉब्लम टू एनी पैसेंजर्स. और ट्रेन की ऑपरेशन्स पे कोई रिपरकशन या कोई बाधा आहे. अगदी विनीतजी, धन्यवाद. महत्त्वाचे अपडेट या दुर्घटनेच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत त्याबद्दल. तर जनसंपर्क अधिकारी पश्चिम रेल्वेच्या आपल्यासोबत जोडलेले होते. त्यांनी देखील आता माहिती दिलेली आहे. संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. कारण जशी त्यांना माहिती मिळाली त्यांनी लगेचच अग्निशमन विभागाला संपर्क केलेला होता आणि आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले, अशी माहिती आपल्याला विनीत अभिषेक यांनी दिलेली आहे. मात्र सध्या कुलिंगचं काम सुरू आहे त्या ठिकाणची ही दृश्य आपण पाहतोय. आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे त्या ठिकाणी उपस्थित आहे. त्या आत्ताचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतात. मीनाक्षी. निश्चितच शुभम, आपण पाहतोय की 5:15च्या सुमारास चर्चगेट स्थानकाजवळ जी दुकानं आहेत त्यातील एक दुकान जे आहे म्हणजेच केक शॉप आहे, मॉन्जिनिसचं हे दुकान आहे. त्या ठिकाणी 5:15च्या सुमारास ही आग लागलेली आहे. आपण पाहू शकतो अद्याप ही आग जी आहे ते विझवण्याचं काम जे या ठिकाणी सुरू आहे. आग जरी आटोक्यात आली असली तरी मात्र कुलिंगचं काम जे आहे ते सुरू आहे. संपूर्णतः आपण पाहतोय ही सगळीच दुकानं जी आहे ती एका बाजूलाच आहेत, म्हणजेच सगळी दुकानं जी आहेत ती रांगेतच आहेत. त्यामुळे आतमध्ये कुठे आग आणखीन वाढण्याची भीती असू शकते. त्याच अनुषंगाने ही आग जी आहे ते विझवण्याचं अद्यापही काम सुरू आहे. सध्या आपण पाहतोय की दुकानातलं सगळं सामान जे आहे ते बाहेर काढण्यात आलेलं आहे. मोठं नुकसान जे आहे ते देखील झालेलं पाहायला मिळतंय. मात्र एकूणच सध्या या ठिकाणी आपण पाहिलं तर मुंबई फायर ब्रिगेड असेल, अग्निशमन दलाचे हे सगळेच कर्मचारी जे आहेत ते आपल्याला मात्र त्यांचे शर्थीचे प्रयत्न जे आहेत ते या ठिकाणी करत असताना पाहायला मिळतात. सध्या इथले स्थानिक आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करूया. पश्चिम रेल्वेचे देखील काही अधिकारी जे आहेत ते देखील पोहोचलेले आहेत. संपूर्णतः माहिती घेत असल्याचं आपल्याला कळत आहे. एकूणच सध्या आपण पाहतोय की या सगळ्याच परिसरामध्ये जे आहे मोठी गर्दी जी आहे ती यावेळी होत असते, कारण ऐन गर्दीच्याच वेळी ही मीनाक्षी, या आगीच्या संदर्भातली अपडेट तू अशीच पोहोचवत राहा तुर्तास. लोकशाही मराठी ऐका, पहा,
जागरूक रहा.